काबूलच्या एका हॉस्पिटलवर पाकिस्तानने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 408 जणांचा मृत्यू तर 265 जखमी। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्तकी यांनी काबूलमध्ये महत्त्वाची बैठक घेत या संदर्भातली माहिती दिली। या बैठकीला अफगाणिस्तानातील इतर देशांचे राजदूतही उपस्थित होते। पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काबूलच्या रुग्णालयात बॉम्ब हल्ला केल्याच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्र संघाचाही दुजोरा। संयुक्त राष्ट्र संघाचं दोन्ही बाजूंच्या राष्ट्रांना शस्त्रसंधीचं आवाहन। परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे यांची निवड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत भोसले विटेकर यांची बिनविरोध निवड। दोन्ही पदांसाठी 2 अर्ज। जिल्हा परिषदेवर इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष। परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवरती शिवसेनेचा बहिष्कार। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी विश्वासघात केल्याचा शिवसेनेचा आरोप। अध्यक्ष शिवसेनेचा करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा। अकोला महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। 4 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश। साताऱ्यातील जावली पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीत बिघाडी। भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांची छुपी युती। शिवसेना नेते अंकुश कदमांचा खळबळजनक आरोप। शिवसेना संपवण्याचा कट असल्याचाही आरोप। मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांचा तडकाफडकी राजीनामा। पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षात सन्मान मिळत असल्याचा दर्शन विचारेंचा पत्रातून आरोप। शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। पाणी प्रश्नावरून सांगली महापालिकेच्या महासभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी। नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले। स्थायी समिती सभापती आणि इतर नगरसेवकांनी दोघांच्या वादात मध्यस्थी केली। जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला। रोहित पवार जयंत पाटील गप्प का? शिवसेनेचे प्रकाश महाजन यांचा सवाल। जितेंद्र आव्हाडांनी नाक घासून माफी मागावी, महाजन यांची मागणी। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा अबोला कायम। विधिमंडळ परिसरात दोन्ही नेते समोरासमोर, मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। विधानसभेत रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केलाय। भास्कर जाधव भाषण करत असताना मंत्री देवयानी फरांदेंकडून जय श्रीरामच्या घोषणा। भास्कर जाधवांनी जय श्रीराम बोलावं असा देवयानी फरांदेंचा आग्रह। राहुल नार्वेकरांनी देवयानी फरांदेंचे कान टोचले। पहिल्या रांगेत बसलो म्हणजे पहिल्या रांगेचे अधिकार मिळत नसल्याची आठवण करून दिली। काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर चिपळूण नगर परिषदेवर भाजपच्या जिल्हाध्यक्षाचं नाव असलेले वादग्रस्त फलक हटवले। पालकमंत्री उदय सामंत यांनी भूमिपूजन केलेल्या ठिकाणाचे नामफलक काढले। चिपळूणमधील काँग्रेसच्या आंदोलनाला यश। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अमित शहांनी स्थापन केले, त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते सतत दिल्लीमध्ये येत असतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून सत्तेचा गैरवापर, पैशांचा आमिष देऊन इतर पक्षातल्या नेत्यांना फोडलं जातंय। संजय राऊतांचा पुन्हा घणाघात। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चांना संजय राऊतांचं उत्तर। संजय राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांचं उत्तर। पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत 100 दिवस तुरुंगात राहून आलेत। राऊत धुतल्या तांदळाचे नाहीत। राऊतांनी मराठी माणसांची घरं लुटल्याचा नवनाथ बन यांचा आरोप। माकडाच्या हाती कोलीत असल्याची टीका नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केली आहे। बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहत झाल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला। ममता बॅनर्जींकडून विधानसभेच्या 294 पैकी 291 जागांवर उमेदवार एकाच यादीत जाहीर। तब्बल 74 आमदारांना उमेदवारी नाकारली। सरकारविरोधी रोष टाळण्यासाठी विद्यमान आमदारांना डच्चू। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी असा सामना। सांगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवप्रतिष्ठानची मूक पदयात्रा। हजारो कार्यकर्ते मुंडन करून पायात चप्पल न घालता पदयात्रेत सहभागी। पोलिसाच्या वेशात एका बहुरूपी कलाकाराची कॉमेडी उदयनराजेंसमोर चलमंदिर पॅलेसमध्ये सादरीकरण। यावेळी खासदार उदयनराजेही खळखळून हसले।
टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणजे बस. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला. घटनेच्या निषेधार्थ वडगाव पान ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना. पालघर जिल्ह्यातील पेसा नोकर भरती विरोधात बिगर आदिवासींचा एल्गार. 2 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. समग्र शिक्षा समितीचं 10 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान इथे उपोषण. काही जण रुग्णालयात दाखल. 3,378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. कल्याण पश्चिमेत रिडेव्हलपमेंटच्या सुरक्षा भिंतीवरून 2 विकासकांच्या गटामध्ये तुंबळ हाणामारी. लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी एकमेकांना मारहाण. घटनेमध्ये 3 ते 4 जण जखमी. परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलाकडून रिक्षा चालकाची हत्या. कुर्ल्याच्या न्यू रेल्वे कॉलनीतला धक्कादायक प्रकार. पार्क केलेल्या रिक्षेत बसल्यामुळे त्याला टोकलं असता रागातून हत्या. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी. ठाण्यात शोरूम समोर ठेवलेल्या नवीन इलेक्ट्रिक 4चाकी वाहनाला आग. गाडी जळून मोठ्या प्रमाणात नुकसान. वागळे इस्टेट इथली घटना. महिंद्रा इलेक्ट्रिक 4चाकी वाहनाला आग लागली. भूतबाधा आणि घरातील गुप्तधन काढण्याचा आमिष दाखवून मिरजेत महिलेची खोटं सोनं देऊन 3.5 लाखांना फसवणूक. कोल्हापुरात जिल्ह्यातील भोंदूबाबाला मिरज पोलिसांकडून अटक. रत्नागिरीच्या गुहागर समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवर मोठी कारवाई. LED लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या 2 नौकांना दंड. मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई. जैवविविधतेला धोका असल्यानं LED मासेमारीवर बंदी. बुलढाण्याच्या संग्रामपूर, लोणार, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील नदीपात्रातून अमर्याद अवैध वाळू उपसा. महसूल प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये तक्रार करणाऱ्या तरुणाला फेरीवाल्याकडून मारहाण. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मारहाण झालेल्या अशोक गुप्ताची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. या प्रकरणी कडक कारवाईची सोमय्यांची मागणी. भंडाऱ्यामध्ये वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की. भंडारा पोलिसांकडून 3घांना अटक. शहरातील पोस्ट ऑफिस चौकामध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शिपायाला धक्काबुक्की. मद्यप्राशन करून दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई. दरम्यान हा प्रकार घडला. पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक. पुणे पोलिसांची येरवडा परिसरातील चिमाघाट इथे सापळा रचत कारवाई. आरोपी विनयसिंग बावऱ्याकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. बीड शहरामध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. आरोपीनं स्वतःच्या घराच्या छतावर नेऊन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 16 वर्षाच्या अल्पवयीन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून 6 वर्षीय बालकाचा मृत्यू. नागपूरच्या शारदानगर परिसरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना. कुटुंबियांवर शोककळा. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये 6 मार्चला झालेल्या स्फोटाचं प्रकरण. आणखी 2 कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू. घटनेच्या 12 दिवसांनंतरही स्फोटाचं कारण मात्र अस्पष्ट. अमरावती जिल्ह्यात मेळघाट परिसरात भीषण वणवा. मेळघाटातील हत्तीघाट, बुरडाघाट परिसरात हा वणवा पेटलाय. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर 3 दिवसांपासून आग. वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.